नमस्कार, मी भूपेंद्र कुमार नंदन आणि तुम्ही बघताय आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर यूट्यूब चॅनल। आम्ही 2 दिवसापूर्वी मीरा भाईंदरमधल्या एका महिलेचा एक व्हिडिओ रिलीज केला होता। ज्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की मीरा भाईंदरमध्ये एक महिला आहेत ज्यांचं नाव आहे रवीना शिंदे। त्यांचा इथे एक चहाचा स्टॉल आहे, परंतु त्यांना मराठी असल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये घर नाकारण्यात आलं होतं। त्यांची ही कैफियत आम्ही आमच्या व्हिडिओ मार्फत जनतेपर्यंत पोहोचवली आणि आज त्या व्हिडिओची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्या महिलेला, त्या ताईंना भेट दिली आणि त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं आणि त्यांना जागच्या जागी न्याय मिळवून दिला। मला एक व्हिडिओ पाठवण्यात आला आणि त्या व्हिडिओमध्ये ते ताई असं म्हणत होते की माझी मुलगी 12 वर्षाची आहे आणि त्यांना एक घर आम्ही भाड्याचं शोधत होतो आणि ते शोधत असताना आम्हाला असं सांगितलं की तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला ते घर आम्हाला देता येणार नाही। या मीरा भाईंदर शहराचा आमदार आहे। अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आजपर्यंत आलेल्या आहेत, परंतु त्या तक्रारी आल्यानंतर त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आज अचानक या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा माहिती कळली तेव्हा मी स्वतः या ठिकाणी आलो। तर ताईंना माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं, काही वस्तुस्थिती आहे की मला मराठी आहे म्हणून घर नाकारलं। तर मीरा भाईंदर शहरामध्ये असं तर जर कोणी मराठी लोकांना घर नाकारत असेल किंवा भाड्याचं घर द्यायला जर नकार देत असेल तर ते बिलकुल चालणार नाही। मी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना, माझ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना की अशा प्रकारे जर कोणी मराठी कुटुंबियांना घर नाकारत असेल तर जाऊन ताबडतोब त्याला जाब विचारा। जर कुणी चुकीच्या पद्धतीनं दादागिरी करत असेल, दंडुकेशाही करत असेल, गुंडगिरी करत असेल तर ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये जो कोणी डेव्हलपर असेल आणि तो जर मराठी लोकांना पैसे देऊनही घर नाकारत असेल तर त्याची एकही वीट प्रताप सरनाईक वाचू देणार नाही याची खबरदारी त्यांनी घ्यावी आणि नंतरच मराठी माणसाला घर नाकारू असं त्याने बोलावं। ते मीरा भाईंदरच्या ज्या डेव्हलपर किंवा जी लोक मराठी लोकांना घरं नाकारतात त्यांना माझं आव्हान आहे की जर तुम्ही हिंमत असेल तर यानंतर मराठी माणसाला घर नाकारून बघा, मग प्रताप सरनाईकशी गाठ। मला आंदोलन ह्या चॅनलनी सपोर्ट केला आणि माझी तक्रार प्रताप सरनाईक सरांजवळपर्यंत पोहोचली आणि सर माझी तक्रार समजून घेण्यासाठी माझ्या शॉपवरती आले आणि मला असा दिलासा दिला की बाबा तुला इथे जवळपास भेटेल आणि नेक्स्ट टाइम आपल्या इतर मराठी माणसाला कुठलाही प्रॉब्लेम असा फेस करता आला पाहिजे नाही। मी आंदोलन ह्या यूट्यूब चॅनलचे आणि प्रताप सर नाईकांचे खूप खूप आभार मानते की मला सपोर्ट केला।